इकडे माझ्या फोन कर. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय लग्नाला. आपल्या गावात लग्न आहे आणि आम्ही लग्नाला नाही चालू मित्रांनो, आम्ही चालूय भात खायला. कारण आता लय दिवस झालं भात खायलाच नाही लग्नाचा. कार्यकर्ते चालवले. हे आपण काला चालूय भात खाला आणि तू काला चालाय वरण खायला तू चालवलंय. कारण आमच्या गावात आहे ना, गावात लग्न असले का गुलाबजाम राहती नाही, आमच्या गावात राहती बुंदी. आणि हा भात खाऊ इकडं. हा भात खाऊ. तू बुंदी आवडती का? तुला काय आवडत? डाळ आवडती? तुला काहीच आवडत नाही का? चला रे भात खावा नू. आणि आता आम्ही पुरा भात खाणार आहे, कारण आम्ही सकाळी जेवेल नाही आज. नुसता भात खायचा आहे तिकडे जाऊ. हे किती भात खाशील? एवढा भात खाणार मी. एवढा? तू वरण किती खाईल? तू डाळ खाशील का वरण खाईल? जय जय श्रीराम. बाई आता पुरा राडा करायचा आहे लग्नात जाऊन. चला तुम्हाला आमच्या गावाकडलं लग्न कसं राहतंय ते दाखवतो मी. चला. लग्नाला आलो तर इकडं नवरदेव निघून चालला होता. म्हणलो आला आपण लेटच आलो, पण म्हणलो लेट बीट काही नाही, आपण जेवायलाच आलोय. बघू शकता नवरदेव आमच्या गावातून 4 वर्षातून आज पहिल्यांदा लग्न झालं, ते पण गावात. नाही तर प्रत्येक लॉन्सच लग्न करू राहिले. आज काहीतरी 4 वर्षातून लग्न आज झालं आमच्या गावात. एकदम भारी वाटलं लग्न. म्हणजे एवढी खुशी वाटली का प्रमाणाच्या बाहेर. बघू शकता नवरदेव किती मस्त घोड्यावर असतो. नाही आमच्या गावातले कार्यकर्ते IW वाजी दिंडात बघू शकता. तुम्ही म्हणत असेल इकडं काय चालू आहे? इकडं वर बापाची आंघोळ चालू होती सकाळी सकाळी. बघा वर बाप कसे आमच्या परंपराचे का पूर्ण मळवट भरायचा, त्याच्यावर हे करायचं. कारण आमच्या गावाकडलं लग्न असंच राहतं. हे बघू शकता कसं मळवट भरत्या. आणि आमच्या गावच्या पहिल्यांदा मी बाया बघितल्या नाचतानी. नाही तर कधीच गावाकडल्या बाया नाचत नाही. फक्त पहिल्यांदा ह्या लग्नात बघितल्या का बाया नाचतानी, नाही तर कधीच मी बघितल्या नाही. आणि बघू शकता बाया किती भारी नाचू राहिल्या. आणि आता लग्न लागायच्या तयारीतच आहे. नवरदेव आलाय मंडपाच्या दारी. बघू शकता पब्लिक किती वाट बघू राहिले लग्नाची. सगळे जमा झालेले. आणि आमचा नवरदेव पण मंडपात आलेला आहे. आणि बघू शकता सगळे तांदूळ बिंदूळ वाटायचं काम चालू आहे इकडं मंदिरात. इकडं मागं पाहुणे रावळे बसले. आणि आपला ब्राह्मण म्हणतोय कधी नवरदेव चला चला चला. तो बिचारा ओरडून मारा आला. नवरदेव नवरी आता चालली मध्ये. आता लग्न काही 5-10 मिनिटात लग्न लागेल. पार्टीवाली बायको बघू शकता. आमच्या इकडं परंपराची पार्टी घेऊन नवरदेव मागं जायची. बघू शकता किती पब्लिक जमा झाली. भरपूर अख्खं मंदिर भरलेलं आहे. बाजूला पण माणसं आहे बघू शकता. आणि लोक आता पाहुणे ह्या तयारीत आहे का कधी लग्न लागेल आणि कधी आम्ही जेवण करू. चला बघूया आता. बघू शकता बाहेर पण उन्हात आणत किती आणि मित्रांनो आमच्या इकडं परंपरा आहे गावाकडं का लग्न लागताना ना तुळशीला पाणी घालायला लागतं. हे सगळं म्हणजे नवरीच्या आया मावश्या हे पाणी घालता. आमच्या इकडं परंपरा आहे. हे बघू शकता मित्रांनो इकडं लग्न लागलं नाही तर पब्लिक जेव्हा बसले. आमच्या इकडं गावचं असं नियम आहे का गावात कोणाचं लग्न असं वाढायला की तयार माणसं राहणार का सिटीसारखं नाही का वाढ नाही कधी बोलवाली का. ते बघू शकता अख्खा गाव वाढाय जमा झालाय. कारण पाहुणा उपाशी राहून द्यायचं नाही. आमच्या गावातली परंपराची भांडणं असो काही असो पण अख्खा गाव एकत्र येणार ही आमच्या गावाकडली परंपराची. बघू शकता मित्रांनो कसे मोठाली माणसं बारीक पोरं सगळे वाढायला बी लागली. इकडं किचनमध्ये मोठाले माणसं सगळे बघू शकतात. बघा भात कसा हालू राहिलाय. ते आता आम्हाला बाहेर माणसांनी देखत लाज वाटत होती जेव्हा, म्हणून आम्ही डायरेक्ट मंदिरात येऊन बसलो. सगळं भाताच्या ते बुंदी बिंदी सगळी मंदिरात आणली. आम्हाला डायरेक्ट जेवाय बसलो. म्हणलो माणसां कांसात नको आम्हाला लाज वाटती. हे बघू शकता नाद नाही करायचा आमचा बी. म्हणलो चला लाजायचं नसतं. इकडे येऊन मध्ये ना गपचीच खायचा. कारण टोपभर भात मीच एकट्यानं खाला. हा बघू शकता. तुम्हाला खोटं वाटत असेल तो टोप बघा संपून टाकला मी पार. तुम्ही म्हणत असेल या मावशीचे केस का बांधू राहिली. ये ना येणीचा काही कार्यक्रम राहतो लग्नामध्ये. कारण येईन काहीतरी केस आधी त्या काहीतरी नाटवायचं साजवायचं असं राहतं. हे बघू शकता त्या आतीला कसं सजू राहिले. सजू राहिले. हे नवरीच्या मावशी आहे.
आणि ते खाली बसले त्या नवरदेवाच्या आई या बघू शकता त्यांना आता काय ते मंडळ काहीतरी झाडाच्या पानांचा बांधू राहिलाय बघू शकता मावश्या किती हसू राहिल्या पण ही काय आमच्या गावाकडे ही परंपराच आहे अशी ही सखूबाई बघा कशी हे करू राहिली सखूबाई आता काय लिस्टिप लावू राहिली काय नवरदेवाच्या आईची हाल करू राहिली प्रमाणाच्या बाहेर बघू शकता पावडर लावू राहिले आता इथे तोंडातच तिनं तर तोंडात पावडर घेतली तोंडात पावडर घालून पण ती नवरदेवाच्या आईचे बघू शकता कसं हाल चालवलंय त्यांनी अरे रे 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 हे पोरं बघा हसू लय बेकार सखूबाईनं हाल केलं नवरदेवाच्या आईचे सकुनानी ओ आई थांबा ना थोडा साईडला ओ आजी साईडला ओ थांबा ओ थांबा ना ओ थांबा ना नानी आणि मित्रांनो बघू शकताय मावशीचे कसे हाल केले नवरीच्या मावश्यांनी एवढे बेकार हाल केले का प्रमाणाच्या बाहेर आवरा 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 डोक्यावर फोडा ना यो बाबू आधी हाताडा यो बाबू काढले सगळे काढल्या फोडा हा होऊ द्या भांडण आता नवरी चालली आहे सासरी तिला अख्खा गाव बोलवाया चाललाय बघू शकता गाव तिच्या मागं ती पुढं कारण एवढं वाईट वाटू राहिलं अख्ख्या सगळ्यांना बघू शकता आता त्यांच्या डोळ्यांवर पाणी सुट म्हणजे एवढं डोळे भरून आले बघू शकता आता इथं हा नवरीचा नाना आहे बघू शकता ही सखूबाई आता हे बघा नवरीचा भाऊ चाललाय त्याच्या डोळ्यात बघू शकता किती पाणी आणि किती रडू राहिलाय बिचारा प्रमाणाच्या बाहेर कारण लाडाची पोर होती ती प्रमाणाच्या बाहेर रडू राहिल्या भाऊ आणि आता मित्रांनो हे मंदिर आहे आमचं मंदिरापासून आता इथून ती नवरी जाणार तिच्या घरी बघू शकता आता मंदिरात पाया पडल बघू शकता तुम्हाला दाखवतो मी तिची आई वडील किती रडताय ते आणि हा माझा नाना बघू शकता म्हणजे नवरीचा वडील किती रडू राहिले बिचारे काय नाही रे प्रमाणाच्या बाहेर त्यांच्या डोळ्यात पाणी येणारच कारण त्यांनी लहानच्या मोठं पोरीला केलंय ते दुसऱ्यांच्या हातात द्यायचंय आणि हे बघू शकता आमच्या गावातल्या बाया कशा रडू राहिल्या बिचाऱ्या
तुम्ही राडा ना काहीतरी डिप्रेशन डिप्रेशन काय आनंद वाटाव तुमच्या काहीतरी डिप्रेशन आलं की नाही का तिकडे गुलवीचे सगळे गेले आता आपणच आला